ते कळत नाही. कन्या पाहिजे घरामध्ये. कन्या नसलच नाही हो, दुसऱ्याची कुणाची तरी मागून घ्या, फटा मात्राचा विवाह करा, त्याला कन्या माना तरी चालू, तरी चालू. भावाची असू, दिराची असू, भारतीतली कोणाची असू, माझ्या माता. हे कशाला बोलतो? पहिली कन्या झाली, योग माया झाली, आणि ती योग माया आकाशात ओढ केली. माझ्या इकडे येऊन सांगितलं, कंसा, ए कंसा, कन्या झाले, ती आकाशवाणी झाली म्हणजे आठवा गर्भ तुझा काळ आता जन्माला येईल, आता जन्माला येईल. योग माया झाली माझ्या. पुन्हा कीर्तिमान झाला मुलगा. असे 6 मुलं नेले, 6 मुले नेऊन दिली इमानदारीने वसुदेवाने. 606 मुलं पायाला गर 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 फिरवत 607 दुष्टांना मारून टाकले देवकीचे बालक माझ्या माता. पण 7वा बालक झाला बलराम. 7वा बालक झाला बलराम. पुन्हा रात्री 12 वाजले माझ्या माता. रात्री 12 वाजले. रात्री 12 वाजले. तिकडं गोकुळमध्ये यशोदा आणि नंद बाबा वाट बघतात. आम्हाला एखादा मुलगा कसा होईना, आम्हाला मुलगा कसा होईना एखादा. आमचं किती वर्ष झालं लग्न होऊन, आम्हाला एखादा बच्चा होना चाहिए, अंगणामध्ये खेळा पाहिजे मुलगा. वसुदेव अरे माझी यशोदा आणि नंद बाबा इकडं गोकुळमध्ये वाट बघतात. आम्हाला संतान कधी होईल, संतान कधी होईल, संतान कधी होईल वाट. माझ्या मायो रात्री 12चा समय झाला. देवकीचा चेहरा वेगळाच वाटला. देवकीचा गर्भ तेजवान वाटला. वसुदेवाने विचारलं, देवकी तुझा गर्भ तेजवान, चेहरा तेजवान, कोई आंख आज अलग अलग लगती है, क्या कारण है, कौन है तुम्हारे गर्भ में? देवकी कहती है, भगवान आने वाले हैं, भगवान. बघा माझ्या मानियो, रात्री 12 वाजण्याचा समय झाला. ब्रह्मदेव आणि चंद्रदेव आणि सूर्यदेव दोघांची भांडण लागली. का? चंद्रदेव म्हणतात दिवसा 12 वाजता राम जन्माला आले, त्याचं दर्शन तू केलं. चंद्र म्हणतो आता रात्री 12 वाजता जन्माला आले माझे कृष्ण कन्हैया परमात्मा, मी दर्शन करणार, तू मागं हात. सूर्य म्हणला मी नाही मागं हात. ना दोघांची भांडण लागली. त्या रात्रीला अर्ध प्रकाश अर्ध रात्र, अर्ध प्रकाश अर्ध रात्र, ब्रह्मस्वरूप म्हटलंय, त्याला अभिजित रात्र म्हटलं.